नमस्कार मित्रांनो, आपण बहुतेक वेळा आपलं गावाकडचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावाकडेच पूर्ण करून किंवा तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण करून मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतो. आणि इथं शिक्षणासाठी आल्यानंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न असतो की राहायचं कुठं. आता बाकीचे तर अनेक प्रश्न असतात, पण महत्त्वाचा प्रश्न असतो की राहायचं कुठं आणि खर्च किती येणार. आणि हा खर्च पण भरपूर असतो. परंतु अशा वेळी महाराष्ट्र शासनाच्या काही योजना असतात आणि त्याच्यामधली एक योजना आहे ते आपल्या सर्वांना मे बी कदाचित माहीत असेलही आणि नसेलही. महाराष्ट्राचं जे समाज कल्याण विभाग असतं, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, या अंतर्गत शहरांमध्ये जिल्ह्यामध्ये मुलांमुलींसाठीची वसतिगृहांची योजना असते. आणि या वसतिगृहांमध्ये तुम्हाला राहण्यापासून खाण्यापर्यंत सर्व काही मोफत मिळतं. तुम्हाला अंथरूण पांघरून, तुम्हाला स्टेशनरी पण मिळते, स्टेशनरीचे पैसे मिळतात, वर्षाला 4,000. अनेक सोयीसुविधांयुक्त हे असं वसतिगृह प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी असतं. परंतु आपण सर्वच काही श्रीमंताच्या घरी जन्माला आलेले नसतो आणि यामुळेच आपण गरीब मध्यमवर्गीय मुलांमुलींचं शिक्षण घेण्याचं स्वप्न काही वेळा या असल्या असुविधेमुळे पूर्ण राहत असतं. आणि अनेक वेळा माहीत नसतं की वसतिगृह कुठे आहेत, तिथं जायचं कसं, तिथली ऍप्लिकेशन प्रोसेस कशी आहे, कधी फॉर्म वगैरे सुटतात, वेळापत्रकांचं काय असतं. या संभ्रमामध्ये विद्यार्थी अडकायचं पळत नाहीत बहुतेक वेळा आणि मग ते कसं तरी खेटत रेटत आपलं शिक्षण पूर्ण करतात. तर आजचा हा व्हिडिओ आपला थोडासा वेगळा आहे. मी या व्हिडिओमध्ये विशेषतः पुणे शहरामध्ये जे काही मुलं मुली शिक्षणासाठी येतात, यामध्ये सुद्धा पुणे शहरात मुलींचे किती शासकीय वसतिगृह आहेत, म्हणजेच हा व्हिडिओ खास मुलींसाठी आहे. आणि मुलांच्या वसतिगृहांसाठीचे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर अनेक मिळतील. आणि व्हिडिओ याच्यासाठी खास आहे की पुणे शहरामध्ये मुलींचे वसतिगृह किती आहेत हे लोकेशन सहित मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचे ऍप्लिकेशन प्रोसेस काय असणार आहे आणि हे शैक्षणिक वर्ष आहे 2024-25. तर यामध्ये जे काय प्रवेश प्रक्रियेचं शासनाचं शासकीय वेळापत्रक आहे समाज कल्याण विभागाचं, ते जाहीर झालेलं आहे काही दिवसांपूर्वीच. व्हिडिओ मी टाकणार होतो पण टाकला नव्हता, आता हा व्हिडिओ करतोय. याच्यामधून तुम्ही सगळी माहिती जाणून घ्याल. आणि आपल्या जेवढ्या सर्कलमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये मुली आहेत ज्या पुण्यासाठी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं कार्य तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो. तर सगळ्यात अगोदर या वर्षीचं शैक्षणिक वर्ष 24-25 जे काही शासकीय वेळापत्रक आहे शासकीय वसतिगृहांचं, ते मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका की मुलींसाठी वेगळं मुलांसाठी वेगळं वसतिगृह प्रवेश पत्रक असतं का. तर पूर्ण महाराष्ट्र शासनाचे जे काही वसतिगृह आहेत पूर्ण जिल्ह्यातील, आपल्या महाराष्ट्रातील आणि तालुक्यातील सगळ्यांसाठी ते एकच असतं. आणि त्यासाठी जो ऍप्लिकेशन फॉर्म असतो तो पण एकच असतो पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण. तर सगळ्यात अगोदर आपण काय पाहणार आहोत, यावेळेचं शैक्षणिक वर्ष 24-25 जे काही शासकीय वेळापत्रक आहे ते मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे. बघा, तुम्ही बघू शकता 24-25 साठीचं शासकीय वेळापत्रक. आणि हे वसतिगृह तालुक्याच्या ठिकाणी जे असतात ते शालेय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असतात. म्हणजे शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी 7वीला जर तुम्ही पास आहात चांगल्या टक्क्यांनी, तर 8वी पासून तुम्ही शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊ शकता. 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, मग पुढे तर चालूच राहतं. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक या प्रकारचं असतं. तर शालेय विद्यार्थ्यांसाठीचं जे काही, आणि ह्या वेळेस सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑफलाईन अर्ज जमा करायचे. काय माहित काय झाले समाज कल्याण विभागाला महाराष्ट्राच्या, ऑनलाईन अर्ज ते म्हणजे वेबसाईटच त्यांची चालत नाही, तांत्रिक काम चालू आहे म्हणतात. बघू आता, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वसतिगृहाच्या ठिकाणी जाऊन ऑफलाईन फॉर्म जमा करावे लागतात प्रत्येक वर्षी. तर शालेय विद्यार्थ्यांसाठीचं जे काही प्रवेशासाठी अर्ज करायचा कालावधी आहे तो संपलेला आहे. 29 जून 2024 पर्यंत ते अर्ज जमा करू शकत होते हॉस्टेलमध्ये. आणि त्यांची निवड यादी पहिली 1 जुलै लागणार होती आणि ती लागली पण असेल. हे झालं शालेय विद्यार्थ्यांचं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10वी झाली आपली, पण आता 11वीला येत आहे तुम्ही, पुण्यासारख्या ठिकाणी येत आहे आणि मग तुमची व्यवस्था इथे आहे. 31 जुलैपर्यंत 10वी नंतर व 11वी नंतरचे जे काही अभ्यासक्रम आहेत, म्हणजे 11वी 12वी अव्यावसायिक, फक्त व्यावसायिक अभ्यासक्रम नाही. व्यावसायिक म्हणजे कसले असतात, MBA, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग या प्रकारचे जे काही MBBS सारखे, तर या प्रकारचे अभ्यासक्रम वेगळे असतात, त्यांना व्यावसायिक म्हणतात. तर आपण अव्यावसायिकच्या अभ्यासक्रमांची गोष्ट करतो इथे. ठीक आहे, 11वीला 12वीसाठी जे काही असणार आहे प्रवेशासाठीचं ते असणार आहे 31/7/2024. याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. आणि तुमची पहिली निवड यादी लागणार आहे 5 ऑगस्टला लागणार आहे. आणि पुढे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मुदत दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट खाली जाऊयात. BA, BCom, BSc अशा 12वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी, पदविका आणि MA, MCom, MSc असे पदवी नंतरचे पदव्युत्तर
पदवी पदविका इत्यादी अभ्यासक्रम, याच्यामध्ये पण व्यावसायिक नाहीये. व्यावसायिकसाठी तुम्ही खाली बघू शकता, त्यांचं स्पेशल वेळापत्रक नंतर येत असतं. तर इथे जे काही 12वी नंतर तुमचं शिक्षण घेताय तुम्ही आता, BA, BSc किंवा BCom, MA, MCom या प्रकारचे काही बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा कालावधी 31 जुलैपर्यंतच तुम्ही अर्ज करू शकता आणि 5/8ला त्याची यादी लागणार आहे. बरोबर, सोबत लागेल 11वी 12वी आणि बिगर व्यावसायिक वाले. आणि पुढे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे 12/8ला विद्यार्थ्यांना मुदत दिलेली की यादी लागली तुम्ही ऍडमिशन करून घ्या. त्यावेळी 15/8ला रिक्त जागेवरती दुसरी प्रतीक्षा यादीतले विद्यार्थी घेतात आणि दुसऱ्या प्रतीक्षा यादीतल्या विद्यार्थ्यांसाठी मुदत दिलेली आहे 22 ऑगस्ट पर्यंतची. तर या प्रकारचं हे 2024-25 शासकीय वेळापत्रक आहे पूर्ण महाराष्ट्रातील वसतिगृहांसाठी. तर आपण आता प्रमुख मुद्द्याकडे वळूया की हा व्हिडिओ याच्यासाठी होता की मुलींचं काय, मुलीं ज्या पुण्यात शिक्षणासाठी येतात त्यांचे वसतिगृह कुठे आहेत पुण्यातील, ऍप्लिकेशन काही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण मुलींचे वसतिगृह पुण्यातले नेमकं कुठे आहेत ते पाहूयात. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता सगळ्यात अगोदर ती मी एक PDF ओपन करतो स्क्रीनवरती, चेक करा. पुणे शहरातील मुलींचे शासकीय वसतिगृह 1. संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, बार्टी कार्यालय, कॉमर्स झोन, येरवडा, पुणे. टेन्शन घेऊ नका, याची लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल, पूर्ण लोकेशनची लिंक. दुसरं गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह हे कनिष्ठ 11वी आणि 12वी, बार्टी कार्यालय, कॉमर्स झोन, येरवडा, पुणे. हे दोन्ही वसतिगृह पुण्यातले येरवडा येथे आहेत. पुण्याचं येरवडा जेल तुम्हाला माहितीच असेल, त्याच्या साईडलाच 1 किलोमीटरच्या अंतरावरती हे बार्टी कार्यालय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर आहे आणि कॉमर्स झोनची मोठी बिल्डिंग आहे, त्यालाच कॉमर्स झोन म्हणतात, येरवड्याला आहे. हे दोन्ही वसतिगृह तिथंच आहेत. एक सिनियर मुलींसाठी आहे आणि एक ज्युनियर मुलींसाठी आहे. तर यांची क्षमता वगैरे यांचं काय टेन्शन घेऊ नका, तुम्हाला फक्त अर्ज करायचा असतो. मुलींनी यावं, अर्ज करावं ऑफलाईन तिथं त्या वेळेच्या आत, तुमच्या वेळापत्रकाच्या आत. हे 2 वसतिगृह एकाच ठिकाणी आहेत. झाले 2 वसतिगृह समजले, एक संत जनाबाई आणि दुसरं म्हणजे गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह एकाच ठिकाणी आहेत. याची लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. आता दुसरी PDF बघा वरती येते, पुणे शहरातील शासकीय वसतिगृहांची यादी मुलींच्या. ठीक आहे. 1. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह खडकवासलेला एक आहे, जिल्हा पुणे. खडकवासल्याच्या आसपास ज्या काही मुली शिक्षण घेत असतील तिथं त्यांनी त्या ठिकाणी अर्ज करावेत, म्हणजे आसपास जे काही आपले वसतिगृह आहेत तिथं त्यांना सोपं असतं. आणि ह्या शासकीय वसतिगृहाचा संपूर्ण पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये देईलच, पण इथं बघा, सर्वज्ञ कॉम्प्लेक्स, खाडगे इंडस्ट्रीज, मोहिते हॉटेल, सूर्या लॉजिक्स कंपनी जवळ, नांदेड फाटा, पुणे. हे आहे खडकवासल्याला आणि याची मान्य संख्या म्हणजे कॅपॅसिटी आहे मुलींची 100. इथं 100 ऍडमिशन होत असतात. त्याच्यानंतरचं एक आहे मोशी पिंपरी चिंचवड, पुणे. राईट, इथं 250 मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, 250 मुलींची संख्या आहे इथे. आणि याचा पत्ता लोकेशन सहित बघा काय, सेक्टर 4, स्पाईन रोड, संत नगर पथ, फ्लॅट नंबर 8, संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल शेजारी, मोशी प्राधिकरण, 21-41-21. तर या प्रकारचे ते 2 झाले बार्टीचे आणि हे 2, अशा प्रकारचे 4 वसतिगृह तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजे 5 वसतिगृह आहेत तसे, पण हे जे मोशी आणि पिंपरी चिंचवडचं वसतिगृह आहे ना ते एकच आहे, ते 2 वसतिगृह आहेत. जसे की येरवड्याचं आहे तसं 5 झाले. राईट. तर अशा प्रकारचे मुलींचे लोकेशन सहित वसतिगृहांची मी यादी या ठिकाणी दिलेली आहे. तर असं माझं सगळ्यांना आव्हान आणि मुलींना जास्तीत जास्त हा मुलींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या नवीन या ठिकाणी ऍडमिशन घेतलंय तुम्ही आणि मुदत अजून संपलेली नाही, तर तुम्ही ऍडमिशन घ्यावं, आपलं ऍडमिशन पूर्ण करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म कसला असतो ते मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. वेट, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. टिप सगळ्यात वरती, हा प्रवेश अर्ज महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाच्या सर्व वसतिगृहांसाठी लागू असेल, मुलं मुली दोन्ही पण. तर 2 पानांचा हा फॉर्म आहे. हा फॉर्म आपण व्यवस्थित भरायचा आहे. विद्यार्थ्यांनी भरावयाची याची माहिती, कसं कसं काय काय करायचंय या ठिकाणी भरायची सगळी माहिती आपली सगळी व्यवस्थित. आणि खाली सगळ्यात खाली दिलेलं आहे सोबत जोडावयाची कागदपत्रे. ही कागदपत्रे तुम्ही जोडायची त्यासोबत आणि व्यवस्थित वसतिगृहात जमा करायची आहेत. राईट. जर तुम्ही ऍडमिशन घेतले पण तुमच्याकडे बोनाफाईड लवकर भेटले नाही तुम्हाला, तर तुम्ही शैक्षणिक शुल्क पावती ती अपलोड करू शकता, फीस भरलेली पावती. तर अशा प्रकारचा हा फॉर्म असेल, तुम्ही तो डाउनलोड करून घ्यावा. त्याचा मी QR कोड इथे लिंक पण देतो, तो डाउनलोड करून घ्यावा. आणि वेळेच्या आत 31 जुलै लास्ट तारीख आहे फॉर्म अप्लाय करायची. तर तिथं ऑफलाईन मॅन्युअली तुम्हाला जायचं आहे वसतिगृहाच्या ठिकाणी. मी लोकेशन दिलेले आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये पण आहेत. तुम्ही जाल, मुलींपर्यंत हा नक्की व्हिडिओ पोहोचवा. आणि सोयीसुविधा ज्या काही असतात मुलींच्या वसतिगृहातल्या किंवा मुलांच्या, त्या संदर्भात आपण एक नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.